नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. आज आपल्या सगळ्यांच्या घरात महागाईचा चौथा हप्ता पोहोचलाय. कारण 15 तारखेपासून सुरू झालेल्या इंधन दरवाढीचा चौथा इन्स्टॉलमेंट आज आलाय. आता बघा ना, टप्प्याटप्प्याने जसा EMI म्हणजेच कर्जाचा हप्ता दिला जातो, तसंच कधी 2-3 रुपये, कधी 80-90 पैसे आणि आज पुन्हा 2 रुपये असा दरवाढीचा आणि पर्यायाने महागाईचा इन्स्टॉलमेंट आला, असंच आपल्याला म्हणायला पाहिजे. गेल्या 10 दिवसांमध्ये 4 हप्त्यात किंवा 4 टप्प्यामध्ये पेट्रोलमध्ये आणि डिझेलच्या किमतीत कमीत कमी 7.5 रुपयांची वाढ झाली आहे. आणि हा एक सरासरीचा आकडा मी तुम्हाला सांगते, कारण प्रत्येक शहरामध्ये हा आकडा वेगळा असणार आहे. आणि त्यामुळेच 10 दिवसांमध्ये देशात रोज कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या किमतीतही नियमित वाढ होतीये. आपण आज याच विषयाला जोडून येणाऱ्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहोत. तो विषय आहे देशांतर्गत इंधन टंचाईचा. 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसर करण्याचं आवाहन केलं. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचंही आवाहन केलं. आणि त्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी पेट्रोल डिझेलसह CNGच्या किमती वाढायला लागल्या. पण झालं असं की पंतप्रधान मोदींनी गरजांवरती नियंत्रण आणण्याचं आवाहन केलं असलं तरी जनतेने मात्र त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन घेतलं असावं, कारण जनतेमध्ये मात्र खूप मोठी भीती पसरली. खास करून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि त्यातही खास करून पेरणीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये ही भीती जास्त पसरली. आणि त्यामुळेच गेल्या 6 दिवसांमध्ये पंपावरती एवढ्या रांगा लागल्या का, असा प्रश्न आता पडतोय. पण तुम्ही म्हणाल की पंपांवरती तर शेतकऱ्यांच्या रांगा आहेत आणि डिझेल मुबलक उपलब्ध नाहीये, याचं ABP माझानंच ग्राउंड रिपोर्टिंग केलंय. अगदी रात्रभर जागून ABP माझाचा रिपोर्टर हे वास्तव दाखवत होता. मग आता पॅनिक बाईंगचा हा विषय कुठून आणलात, तर त्याचंही विश्लेषण आपण व्यवस्थित करणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे वक्तव्य. विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात. साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो. पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्याने होर्डिंग करू नये या दृष्टीनं जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे. त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत. मुळामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर जेवढा कोटा मागील वर्षी आपल्याकडे होता जवळपास तेवढाच कोटा आहे. पण थोडी भीती असल्यामुळे किंवा पुढे मिळेल की नाही भीती असल्यामुळे 20% मागणी वाढली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काही पर्टिक्युलर गावांमध्ये काही पर्टिक्युलर ठिकाणी मात्र जास्त हिंसक अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रवृत्ती दिसते आहे. तिथे पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे विनाकारण हिंसा करत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ऐकलत, हेच होतं पॅनिक बाईंगचा विषय काढण्याचं कारण. राज्यामध्ये पुरेसा इंधन साठा येतोय असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. काही ठिकाणी साठेबाजीमुळे किंवा भीतीपोटी खरेदी वाढली आणि त्यामुळे रांगा लागतायत, हेही त्यांनी मान्य केलंय. आणि याच विषयावरती आपण विश्लेषण करणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, राज्यामध्ये पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगांचं कारण तुम्हाला काय वाटतंय? इंधन तुटवडा, भीतीपोटी ज्यादा खरेदी? आपलं मत आम्हाला जरूर कळवा. आता टप्प्याटप्प्याने वाढलेल्या इंधनाच्या किमतीला मी महागाईची इन्स्टॉलमेंट का म्हणतेय ते मी तुम्हाला सांगते. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला. कशा पद्धतीने ही टप्प्याटप्प्याने इंधनवाढ झाली आहे आणि त्याचा डॉमिनो इफेक्ट महागाईवरती कसा पडतोय हे आपण कुठेतरी या माध्यमातून बघतोय. 15 मेला 3 रुपये 29 पैसे इतकी पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली. 19 मेला 96 पैशांनी जवळपास 1 रुपयाने पेट्रोलची किंमत वाढली. 23 मेला 94 पैसे, 25 मेला 2 रुपये 61 पैसे आजची ही किंमत आहे. आणि एकूण दरवाढ 7 रुपये 80 पैसे इतकी झालेली आहे 10 दिवसामध्ये. ही एक मोठी टप्प्याटप्प्याने झालेली वाढ आहे. डिझेल दरवाढ 15 मेला 3 रुपये 11 पैसे, 19 मेला 94 पैसे, 23 मेला 95 पैसे आणि 25 मेला 2 रुपये 71 पैसे, एकूण 7 रुपये 71 पैसे अशी 10 दिवसात झालेली डिझेलची दरवाढ आहे. आता हा आकडा कमी अधिक असू शकतो, कारण मुंबईमध्ये ज्या दरात पेट्रोल डिझेल मिळतंय त्याच दरामध्ये नांदेड किंवा नागपुरात मिळत नाही. सगळ्या शहरांमध्ये इंधन दरवाढ होती आणि सगळ्यामध्येच या किमतीमध्ये थोडाफार फरक असतो.
परंतु या सगळ्यामुळे सर्वसामान्य आधी चिंतेत आहेत आणि त्यामुळे ही चिंता कुठेतरी धरून नांदेड किंवा नागपुरात मिळत नाही. सगळ्या शहरांमध्ये इंधन दरवाढ होती आणि सगळ्यामध्येच या किमतीमध्ये थोडाफार फरक असतो. परंतु या सगळ्यामुळे सर्वसामान्य आधी चिंतेत आहेत आणि त्यामुळे ही चिंता कुठेतरी धरून राजकारणही तितकंच जोरात आहे. सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेली इंधन टंचाई ही पूर्णपणे मोदी सरकारच्या फसलेल्या धोरणांमुळेच असल्याचा आरोप सध्या सुरू झालाय. अगदी पहिल्या इंधन दरवाढीपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी टीका सुरू केली आहे आणि त्याच मालिकेत आजही राहुल गांधींनी एक्स पोस्ट करत त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. तर राहुल गांधींची एक्स पोस्ट आपण बघतोय. महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा हल्ला असं त्यांनी आज म्हटलंय. पेट्रोल डिझेलच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढवल्या जात आहेत जेणेकरून हळूहळू तुमचा खिसा कापला जाईल. जेणेकरून हळूहळू तुमचा खिसा कापला जाईल. मी गेल्या महिन्यांपासून आर्थिक वादळाचे संकेत देत होतो, पण मोदीजी तेव्हा नेहमीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यस्त होते. निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल 8 रुपये महागलं आणि हे आता वाढतच राहणार असा इशारा सुद्धा त्यांनी कुठेतरी या पोस्टमधनं दिलाय. आता ही एक बाजू झाली. आता इंधन दरवाढीमुळे जी वाढ झालेली आहे किमतींमध्ये, त्यामुळे जे मोठे परिणाम झालेले आहेत ते दोन परिणाम आपण बघणार आहोत. पहिला परिणाम आहे पॅनिक बाईंग आणि दुसरा आहे वाढलेली महागाई. सुरुवात पॅनिक बाईंग पासून. नांदेड जिल्ह्याचं उदाहरण सांगते, त्यावरून मराठवाड्याचा अंदाज येईल. इथूनच राज्यातल्या पेट्रोल रांगांचे व्हिज्युअल्स जास्त प्रमाणात आपण पाहिलेले होते. तर नांदेडमध्ये 15 मे ते 21 मे अशा 6 दिवसांची आकडेवारी आपण बघूयात. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली याच 6 दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात इंडियन ऑइल कंपनीने 16 लाख लिटर पुरवठा केलेला होता. यंदा मात्र याच इंडियन ऑइल कंपनीने जवळपास 29 लाख लिटर पुरवठा केलाय. आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व कंपन्यांच्या इंधन पुरवठ्याची आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की गेल्या वर्षीच्या तुलनेत 25% जास्त इंधन पुरवठा सध्या झालेला आहे. आता जर 25% पुरवठा जास्त झालाय तर असं असताना अजूनही 14,000 लिटरचा टँकर अवघ्या 4 तासांमध्ये संपत असेल तर त्याला आपण नक्की काय म्हणायचं? तर त्याला आपण भीतीपोटी केलेली खरेदीच म्हणू शकतो. शेतीच्या कामांसाठी इंधनाची मागणी 20% वाढलेली आहे, पण पुरवठा असतानाही टंचाई भासत असेल तर त्याला पॅनिक बाईंगच कारणीभूत असू शकतं असा एक विचार नक्कीच आहे. आता याचं आणखीन एक उदाहरण. आम्ही जेव्हा नांदेडमधल्या पेट्रोल पंप चालकांशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाहीये असे शेतकरीही डिझेल घेत आहेत, कारण तिथे डिझेल आणलं तर ट्रॅक्टर चालक शेतीच्या कामांसाठी होकार देतोय. त्याचबरोबर खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंप पूर्णपणे बंद झाल्यानंही सरकारी पंपांवरती गर्दी होतीये. आता नांदेड सारखीच आणखी कुठे अशी परिस्थिती आहे तेही आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. सर्वसाधारणपणे उपलब्धता आहे पण तरी पण पॅनिक बाईंगमुळे परिस्थिती बिकट आहे. तर ही स्थिती आपण बघतोय परभणीतली. काही पेट्रोल पंपांवरती जास्त गर्दी दिसतेय. उपलब्ध साठा पेट्रोलचा अंदाजे 4 दिवस पुरेल इतकं उपलब्ध आहे. सरासरी मागणी 4 लाख लिटर ही परिस्थिती आपण बघतोय परभणीची. डिझेलची सरासरी मागणी असते 4 लाख लिटर आणि घाबरून इंधन खरेदी या जिल्ह्यात होतीये. त्याच्यामुळे उपलब्ध साठा अंदाजे 3 दिवस पुरेल इतकाच उपलब्ध आहे असं चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1,75,000 लिटर ही सरासरी मागणी असते पेट्रोलची आणि पॅनिक खरेदीमुळे पंपांवरती सध्या रांगा दिसतायत. डिझेलची 4,50,000 लिटर ही सरासरी मागणी असते आणि दिवसाभराचा पुरवठा काही तासात संपलेला आहे अशी परिस्थिती तिथे पाहायला मिळाली. 1 दिवस पुरेल एवढंच डिझेल त्यामुळे इथे उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आणि त्याचा सगळ्याचा परिणाम या पेट्रोलच्या खरेदीवरती किंवा पॅनिक बाईंगवरती होतोय आणि त्यामुळे उपलब्धता कुठेतरी कमी पडते किंवा खंडित होते का असा प्रश्न नक्कीच पडतो. खरं तर देशात महागाईची चर्चा प्रामुख्याने तेव्हाच होते जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात. अनेकांना प्रश्नही पडत असेल की एरवी अनेक गोष्टींचे दर वाढतात तेव्हा अशा चर्चा होत नाही. त्याच्यामागे एक कारण आहे.
जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात तेव्हा ते वाढलेल्या दरांनी फक्त वाहनांचा मीटर वाढत नाही तर सामान्य माणसाच्या आयुष्याचा खर्चही तितक्याच वेगाने वाढतो. सुरुवात प्रवासापासून होते. ट्रक आणि टेम्पोचं भाडं वाढतं, त्यामुळे इतर राज्यातून येणाऱ्या भाज्या, फळं, रेशन हे सगळंच महाग होतं. पेरण्यांच्या तोंडावरती डिझेल टंचाईतही वाढीव किमतीत तेल खरेदी करावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे पुढच्या काळात त्याचेही दर वाढण्याची शक्यता असते आणि ती आत्ता आहेच. सार्वजनिक वाहतूक आणि स्कूल बसच्या भाड्यातही वाढ दिसून येऊ शकते. याच अनुषंगाने आपण सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज बघितली होती की कदाचित शाळेच्या बसेसच्या बाबतीमध्ये भाडेवाढ होऊ शकते किंवा एकाच सत्रामध्ये शाळा चालवल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर घरगुती किरकोळ सामान, दैनंदिन जीवनातल्या गोष्टी महाग होतात. आजच आलेल्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये भाजीपालाही चांगलाच महागलाय. किती महागलाय, कसा महागलाय, आपण मीडिया सेंटरला पाहूयात. इंधनाची धग आणि भाजी त्यामुळे झालेली आहे महाग. आधीचे दर 100 रुपये किलो वाटाणा आणि आताचे दर 180 रुपये किलो. थेट 80% वाढ झालेली आहे वाटाण्याच्या 1 किलो दरामध्ये. फरसबी आधी 50 रुपये किलो आणि आता 100 रुपये किलो, दुप्पट वाढ झाली आहे. ढोबळी मिरची 30 रुपये किलो होती, ती 60 रुपये किलो झाली आहे, तीही दुपटीने वाढली आहे. वांग 40 रुपये किलो होतं, आता 60 रुपये किलोने झालेलं आहे बाजारामध्ये. टोमॅटोचे 20 रुपयाचे दर आता 35, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त वाढले आहेत. हिरवी मिरची 40 वरनं 70 रुपये किलो झाली आहे. लिंबू 7 वरनं 10 रुपये झालेला आहे नगामागे, जी खूप जास्त किंमत आहे एका लिंबासाठी. आणि आता याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या शिवानी दाणी आणि त्याचबरोबर काँग्रेसचे